योगायोग सायली गोंधळून गेली होती. तसं पाहिलं तर छोटंसं कुटुंब होतं. एका धरणाजवळच्या गावात पाणलोटात गेलेली 7-8 एकर शेती, जमिनीच्या बदल्यात मिळालेली कोरडवाहू शेती, तीसुद्धा 15 किलोमीटर लांब. त्यामुळे शेतीचा उपयोग शून्यच होता. वडिलांना धरणावर नोकरी मिळाली होती. वडील अचानक गेल्यावर तिच्या मोठ्या भावास अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या जागी नोकरी मिळाली. भावाचे लग्नही झाले होते. भावाची बायको त्या छोट्याशा गावात ब्युटी पार्लर चालवत होती. सायलीला म्हटले तर तसे कुठलेच टेन्शन नव्हते. तिने स्वतः IT मध्ये डिग्री घेतली होती आणि तिला शहरात चांगली नोकरी होती. कुटुंबाला एकच काळजी होती, ती म्हणजे सायलीचे लग्न. सायली गोरीपान होती, दिसायला सुंदर होती, पण लग्न काय जुळत नव्हते. लग्न ठरले असे सांगायची. मुलींच्या भेटी व्हायच्या आणि अचानक काहीतरी कारण निघून लग्न फिस्काटायचे. एकदा तर साखरपुडा झाल्यावर दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्यावर काहीतरी खुसफुट निघून लग्न मोडायचे. ती आणि तिच्या घरची मंडळी वैतागून गेली. तिच्या ऑफिसमधला शेखर मात्र एकदा तिच्या गावी गेल्यावर घर पाहून खुश झाला. 2 मजली घर होतं. एका बाजूला गाई-म्हशींचा गोठा होता, दुसऱ्या बाजूला ब्युटी पार्लर होते. दुसरा मजला संपूर्ण राहण्याकरिता होता. घर तसे सुखवस्तू होते. प्रचंड खर्च करून लग्न करण्याची ऐपत नव्हती. सायलीला अमेरिकेत जायची स्वप्न पडत होती. कोणत्या तरी ग्रहाचा जप हा त्यावर उत्तम उपाय होता. ऑफिसातील शेखर असे काही सांगत असे. तो त्याच्या घरी गेल्यावर नेहमी म्हणायचा, "आई, तुम्ही काळजी करू नका. ती श्रीमंत घरी पडणार आणि अमेरिकेला जाणार." आई वैतागून म्हणायची, "तुझ्या तोंडात साखर पडो. आता तर 2 वेळचे वांदे आहेत आणि तू अमेरिकेला जायची गोष्टी करतोस." एकदा तो त्याच्या घरी गेलेला असताना त्याला असा भास झाला की त्या घरावर प्रचंड संकट येणार आहे. त्यामुळे सायलीला आणि तिच्या भावाला प्रवेशद्वारावर पंचमुखी मारुतीची तसबीर बसवण्यास सांगितले. अर्थातच नेहमीप्रमाणे सर्वजण ते विसरून गेले. त्यातून सायलीला देवावर विश्वास नव्हता. ऑफिसातल्या इतर मुली किंवा ग्रुप एखाद्या देवाला गेला तरी सायली बाहेर उभी राहायची. अशा परिस्थितीत सायलीला जप सांगून काही उपयोग नव्हता. कारण जपाने स्वतःचेच मन सामर्थ्य वाढते. कुठलाही देव प्रसन्न होऊन कामे होत नाहीत. विश्वासाच्या पसाऱ्यात असंख्य परिणीतीवर कशा गोष्टी घडतात हे कोणी सांगू शकत नाही. सध्याचे शास्त्र 3 परिमितीत जाऊ शकते आणि 4थ्या परिमितीत फक्त पुढे जाऊ शकते. चिदंबरला नटराजाची मूर्तीत 27 परिमिती दाखवल्या आहेत. त्यामुळे काय केले असता कुठल्या
परिमितीत काय होईल हे समजावण्याचे पात्र. सायलीशी बोलता बोलता तिचा देवावरचा विश्वास का उडाला हे तिने सांगितले. एका वर्षी गौरी गणपतीत संध्याकाळी पूजा होती. वडील दुपार झाली तरी आले नव्हते. वडील त्यांच्या शेतावर गेले होते. सायलीने गौरी गणपतीला नवस केला आणि वडील लवकर येऊन देत असे मागणे मागितले. वडील आले पण प्रेत वाहिकेतून. त्यांच्या भावबंधांनी त्यांच्यावर विष प्रयोग केला होता. त्या क्षणापासून तिचा देवावरचा विश्वास उडाला. त्यानंतर पंधरवड्यातच मुंबई जोगेश्वरीच्या एका उच्चभ्रू सोसायटीत तिचा पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत पडली. मुलगा लवकरच अमेरिकेला जाणार असल्याने त्याच दिवशी त्यांनी साखरपुडा आटपून घेतला. दुसऱ्या दिवशी ऑफिसात ती कौतुकाने हिऱ्याची अंगठी दाखवत होती. हा कार्यक्रम पार पडला. त्या दिवशी त्या कॉलनीतील शेजारच्या फ्लॅटमधल्या 3 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले. मुलाचे वडील उच्चपदस्थ असल्यामुळे तातडीने मुलाचा शोध सुरू झाला. 3 दिवसांनी मुलाचे प्रेत धरणाच्या गावाजवळ सापडले आणि पुढच्या 2 दिवसातच सायलीच्या भावाला पोलिसांनी अपहरण संशयावरून अटक केली. खरं तर त्याचा काही संबंध नव्हता. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्या मुलाने सायलीबरोबरचे लग्न मोडले. सायलीचे वय ही वाढत होते. 29-30 वर्षाची सायली झाली होती आणि आता स्थळ मिळणे अवघड झाले होते. त्या दिवशी सायली ऑफिसमध्ये आली. तिच्या डोक्याला गंध लावलेला होता आणि ती चक्क देवाला जाऊन डोके टेकून आली होती. शेखरला ती म्हणाली, "कुठेतरी काहीतरी शक्ती आहे. त्याला देव म्हणू किंवा काही म्हणा, परंतु अशा शक्तीचा आपल्याशी संबंध जोडायला काय हरकत आहे?" शेखरने तिला विचारले की तुझी आता खात्री झाली का की काही शक्ती आहे आणि आपल्याला त्या मदत करू शकतात? योगायोगाने दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाच्या दिवशी नदीपात्रात केलेला जप अत्यंत पवित्र असतो. शेखर बरोबर ती आळंदीला गेली आणि इंद्रायणी नदीत त्यांनी जपाच्या उच्चाराला सुरुवात केली. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, 15 दिवसात तिला अति श्रीमंत स्थळ मिळाले आणि भावाचीही निर्दोष सुटका झाली. 1 महिन्यात ती अमेरिकेला रवाना झाली. आज तिला 2 मुले असून ती अतिशय सुखात दिवस कटीत आहे.